धनगर महाराष्ट्रातील एक मेंढपाळ जमात. आधी इतर मागासवर्गीयांमध्ये असलेल्या या समाजाला पुढे जाऊन भटक्या विमुक्त म्हणजेच एनटीके या प्रवर्गात 3.5% असं स्वतंत्र आरक्षण देण्यात आलं. पण या समाजानं आपल्याला अनुसूचित जमातीमध्येच आरक्षण मिळावं यासाठी वारंवार आंदोलनं केली आणि ती आजतागायत चालूही आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की राज्यघटनेत करण्यात आलेल्या धनगड आणि धनगर हे एकच असून केवळ र चा ड झाल्यामुळं आम्हाला एसटी मधून आरक्षण मिळत नाही. पण खरंच असं काही आहे का? धनगर आणि धनगड हे एकच आहेत का वेगवेगळे? यासाठीचे वेगवेगळे रिपोर्ट्स नेमकं काय सांगतात? खरंच धनगर आरक्षणाचा प्रश्न अजून मार्गी का लागत नाहीये याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा. नमस्कार, मी शुभम आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी प्रस्तुत साधं सोपं. धनगर आणि धनगड हा वाद नेमका काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी थोडे इतिहासात डोकवावं लागेल. भारताच्या राज्यघटनेत मागासवर्गीयांचे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अन्य मागासवर्गीय असे 3 भाग करून त्यांना वेगवेगळ्या सवलती देण्यात आल्या. यातील परिशिष्ट नंबर 2 वर जे अनुसूचित जमातीची यादी देण्यात आली आहे त्यातल्या 36व्या क्रमांकावर ओरॉन आणि धनगड या जातींचा उल्लेख करण्यात आला. पण अनुसूचित जमातीच्या यादीतील धनगड आणि धनगर हे दोन्ही एकच असून इंग्रजीमध्ये आर ऐवजी डी असा शब्द वापरण्यात आलाय. ड ऐवजी र असा उल्लेख आल्यानंच आतापर्यंत समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये झालेला नाहीये. त्यामुळे ही चूक दुरुस्त करण्यात यावी अशी धनगर समाजाची मागणी आहे. इतकंच नाही तर आदिवासींप्रमाणेच धनगर समाजासाठी ॲट्रॉसिटी कायदा आणि राखीव मतदारसंघ यांची तरतूद केली जावी. शासकीय योजनांचे लाभ घेण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा देखील नसावी अशाही काही मागण्या त्या समाजानं वारंवार सरकारसमोर ठेवल्या. भारताची घटना इंग्रजी व हिंदीत लिहिली गेली. भाषाशास्त्रानुसार जसं ताकारी यांचे ताकाडी, जाखरचे जाखड, गुरगावचे गुडगाव होतं तसे धनगरचे धनगड झाले असं मत ज्येष्ठ नेते अण्णा डांगे यांनी अनेकदा व्यक्त केलंय. स्वातंत्र्यानंतर धनगर समाज कायदा आणि त्यातील लूपहोल समजून घेण्याइतपत सजग नव्हता. मात्र 1967 साल उजाडता धनगर आरक्षणाचा मुद्दा हा राजकारणाच्या पटलावर आला. महाराष्ट्र शासनाच्या 1967 सालच्या निर्णयानुसार धनगर या जातीचा समावेश महाराष्ट्राच्या इतर मागासवर्गाच्या यादीत करण्यात आला. मात्र इंदिरा गांधी सरकारच्या काळात धनगर आणि बंजारा यांना देशव्यापी आरक्षण मिळावं या मागणीनं जोर पकडला. त्याचाच परिणाम म्हणून की काय इंदिरा गांधी यांनी 1967 मध्ये तसेच 1972 मध्ये संसदेमध्ये एक विधेयक आणलं. परंतु त्यावेळेस संसदेतील काही आदिवासी असलेल्या खासदारांनी या विधेयकाला विरोध केला आणि धनगर व बंजारा समाजाला आदिवासींचा दर्जा देण्याबाबतचं विधेयक संयुक्त समितीकडे पाठवण्यात आलं. संयुक्त समितीनं भारतभर दौरा करून आपला अहवाल सरकारला सादर केला. या अहवालामध्ये धनगर आणि बंजारा हा समाज अनुसूचित जमातीसाठी असलेले निकष पूर्ण करतोय व त्यामुळे या समाजाला अनुसूचित जमातीमध्ये सवलती देण्यास हरकत नसावी असं निरीक्षण नोंदवण्यात आलं. त्यानुसार अखेरीस 1976 साली हे विधेयक लोकसभेत सादर झालं. पण ज्या दिवशी ते चर्चेसाठी येणार नेमकं त्याच आदल्या दिवशीच लोकसभेतील आदिवासी समाजाच्या 42 खासदारांचं शिष्टमंडळ इंदिरा गांधींना भेटलं आणि त्यांनी या विधेयकाला कडाडून विरोध केला. त्यांच्या या विरोधामुळं बंजारा आणि धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये देण्याबाबतचे विधेयक मागं घेण्यात आलं. यानंतर मात्र धनगर आणि धनगड या वादाची गुंतागुंत आणखीनच वाढत गेली. धनगरांचा समावेश सुरुवातीला इतर मागासवर्गीयांत होता. 1993-94 या दरम्यान शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी धनगरांचा समावेश भटक्या विमुक्तांमध्ये केला. सोबतच भटक्या विमुक्तांची वर्गवारी देखील केली. यात विमुक्त जाती म्हणजे अ, मूळच्या भटक्या जमाती म्हणजे ब, धनगर म्हणजे क आणि वंजारी म्हणजे ड यानुसार प्रत्येकाला जागाही देण्यात आल्या. विमुक्तांना 3%, भटक्या जमातींना 2.5%, धनगर समाजाला 3.5% आणि वंजारी समाजाला 2% अशी जागांची विभागणी झाली. तर दुसरीकडे केंद्र सरकारच्या आदिवासी विकास मंत्रालयानं महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या यादीत 36व्या क्रमांकावर असलेली धांगड ही ओरोंची उपजमात असून शेती हा त्यांचा व्यवसाय आहे, तर मेंढी व गुरांचे पालन हा धनगरांचा व्यवसाय आहे.
त्यामुळेच महाराष्ट्रातील धनगर समाजाचा समावेश हा भटक्या विमुक्त जातीत करण्यात आल्यानं ही प्रिंटिंग मिस्टेक नसल्याचं स्पष्ट केलं आणि यानंतर धनगरांना अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देण्याचा मुद्दा आणखीनच पेटला। धनगरांचा समावेश अनुसूचित जमातीत करा या मागणीसाठी 2005 साली राज्यातील धनगरांचं शिष्टमंडळ विधान परिषदेच्या सभापतींना भेटलं होतं। त्यात राज्यातील धनगर आणि मध्य प्रदेश, ओरिसा, झारखंड येथील धनगड व धांगड यांच्यात काहीच फरक आहे का याची शास्त्रीय पाहणी करण्याकरता पुण्यातील ट्रायबल रिसर्च इन्स्टिट्यूटला सांगण्यात आलं। या आदेशानुसार त्या संस्थेतील तज्ज्ञांनी या तिन्ही राज्यांचा दौरा केला व त्यांचा अहवाल 2006 मध्ये सभापतींना सादर केला। यात औरांशी संबंधित असलेल्या धनगड किंवा धांगड या जमातीच्या प्रथा, परंपरा, देवदेवस्थानं, राहणी, चालीरीती, व्यवसाय आणि राज्यातील धनगर यांचा कसलाच संबंध नाही, त्यामुळे राज्यातील धनगरांचा समावेश अनुसूचित जमातीत करता येणार नाही असं एकदाच स्पष्ट सांगून टाकलं। 2016-17 मध्ये देखील धनगर समाजाला ST प्रवर्गात आरक्षण देण्याच्या मागणीचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारनं टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या नामांकित संस्थेकडून अहवाल मागितला। तसा अहवाल सप्टेंबर 2017 मध्ये प्राप्त झाला आणि त्यातही धनगर व धनगड या दोन्ही भिन्न जाती आहेत, त्यामुळे धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करता येणार नसल्याचं स्पष्ट सांगण्यात आलं। 2005च्या अहवालाप्रमाणेच 30चा अहवाल देखील धनगर समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात गेला। यानंतर धनगर समाजाचा विरोध मावळला जावा म्हणून फडणवीस सरकारनं दरम्यानच्या काळात अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांना ज्या 22 योजना दिल्या जातात त्या धनगर समाजालाही लागू केल्या। पण असं नेहमी बोललं जातं की मराठा आरक्षण जसं राज्य सरकार द्यायचं का नाही हे ठरवू शकतं, तसं धनगरांचा आरक्षणाचा मुद्दा राज्य सरकार का मिटवू शकत नाही। त्यासाठी आपल्याला थोडं बेसिक समजून घ्यावं लागेल। धनगर आणि मराठा आरक्षणातला मुख्य फरक हा आहे की मराठा आरक्षण हे राज्य सरकारला राज्याच्या पातळीवर कायद्यानं देता येतं, मात्र आदिवासी जमातीमध्ये एखाद्या जातीचा समावेश करण्याचा अधिकार राज्याला नाही आहे। एखाद्या जातीची किंवा जमातीची अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या सूचीत समावेश करण्याची प्रक्रिया अतिशय काटेकोरपणे तयार करण्यात आली आहे। यासंबंधीचे अधिकार राज्य सरकारला, मुख्यमंत्र्यांना, पंतप्रधानांना किंवा राष्ट्रपतींना न देता राज्यघटनेच्या कलम 342(1) नुसार ते केवळ संसदेला देण्यात आले आहेत। त्यामुळं धनगर आणि धनगड हा वाद अजूनही मिटलेला नाही आहे। बाकी धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देण्यात यायला हवं का? धनगर आणि धनगड हे एकच आहेत का वेगवेगळे? याविषयी तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी TOD मराठी या आमच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।